नमस्कार, सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अळूवडी। मस्त अशी कुरकुरीत अळूवडी बनवणार आहोत आपण। तर पटकन रेसिपी सुरू करूया। अळूच्या वड्या बनवणार आहोत आपण। अळूवडी बनवण्यासाठी इथे मी अळूची काही पानं घेतलेली आहेत। पानं धुवून घेतलेली आहेत स्वच्छ आणि त्याच्या मागची जे देठ असतो तो काढून टाकलेला आहे। जे सीर येते पाठीमागेची ती पण काढून टाकलेली आहे आणि पानं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपण त्याच्या वड्या बनवून घेऊया, पण त्याआधी आपण त्याचं पीठ तयार करून घेऊया। अळूचं पीठ बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। आपण पहिले बेसन घालून घेऊया। 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, कारण पानं थोडी जास्त आहेत, मी ती सर्व लावणार आहे। एका भांड्यामध्ये मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। तसेच मी इथे थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ही छोटी वाटी आहे। लसूण घालत आहे त्यामध्ये थोडी, आणि आलं घालत आहे। यामध्ये आपण धणापूड घालूया, थोडी हळद घालूया। इथे 1 चमचा लाल तिखट घालत आहे। थोडासा यामध्ये गरम मसाला घालते। गरम मसाल्याच्या ऐवजी तुम्ही गोडा मसाला घातला ना तरी चालेल। चवीनुसार मीठ घालूया याच्यामध्ये। कोथिंबीर घालते थोडी। याच्यामध्ये जर तुम्हाला थोडासा गूळ घालायचा असेल गोडपणासाठी तर तुम्ही गुळाचा थोडासा खडा घालू शकता, पण मी गूळ नाही घालत आहे। आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। आधी आपण ना यामध्ये हे मी कोकम थोडेसे भिजसे घातले होते पाण्यामध्ये आंबटपणासाठी, कारण अळूवड्या लावतोय आपण। अळूवडीमध्ये थोडं कोकम टाकायचं। कोकम नसेल तर तुम्ही अगळ घालू शकता किंवा अगदी लिंबू पिळून टाकू शकता, अगदीच तुमच्याकडे काही नसेल तर। पण थोडा आंबटपणा असायलाच पाहिजे, कारण कधी कधी अळूला थोडी खाज पण उठते। काही अळूंना खाज असते थोडी, त्याच्यामुळे कोकम टाकणं फार गरजेचं आहे, फक्त आंबटपणासाठी नाही तर खाजीसाठी पण। इथे मी कोकमचं पाणी घालत आहे पूर्ण। कोकमाचं अगळ असेल तर एकदमच चांगलं। कोकमाचं सरबत घालू नका, कोकमाचं अगळ घाला, कारण सरबतवालं वेगळं असतं आणि अगळ वेगळं असतं। आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। पाणी घालते आधी मी थोडंसं। जास्त पातळ करायचं नाही आहे आपल्याला, हे थोडंसं घट्ट असं ठेवायचं आहे, जसं आपलं भजीचं पीठ असतं ना त्याच्यापेक्षा थोडं घट्ट, जास्त पातळ नाही करायचं। आपण हे हातानेच करूया, मला शक्यतो हाताने करायलाच आवडतं। पाणी घालते, थोडं थोडं पाणी घाला, एकदम घालू नका। आणि चांगलं पीठ मिक्स करून घ्या। याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ घातलं आहे, कारण वड्या थोड्या खुसखुशीत होण्यासाठी, कुरकुरीत होण्यासाठी। नुसत्या बेसनाच्या पिठामध्ये केलं तरी चालते। पण हे चांगलं मिक्स करून घेऊया आधी। यामध्ये मी ना थोडेसे सफेद तीळ घालत आहे। आपण पिठामध्येच घालून घेऊया। मिक्स करूया। जास्त पीठ पातळ करायचं नाही आहे, कारण जर पीठ पातळ केलं तर वडी लावता येणार नाही, पानं व्यवस्थित बसणार नाही। त्यामुळे पीठ शक्यतो घट्ट ठेवायचं, पातळ ठेवायचं नाही। आता पानं लावताना सरकून जाणार।
त्याची घडी बसणार नाही, जी आपण त्याला घडी मारणार ती घडी बसणार नाही त्याच्यावर. इथे आता आपण पानं लावायला घेणार आहोत. इथे मी अळूचं पान घेतलेलं आहे, त्याला असं उलटं घालायचं आहे. शिरा जर जास्त जून असेल अळूचं पान आणि शिरा जर कडक असेल तर तुम्ही याच्यावर एखादं लाटणं वगैरे फिरू शकता, पण शक्यतो शिरा काढून टाकायच्या अळूच्या पानाच्या. आता ही पानं जास्त मोठी नाही आहेत, मीडियम साईजची आहेत. आपण त्या पद्धतीने त्याला वड्या लावून घेणार आहोत. थोडं थोडं पीठ लावून घेते मी आधी. इथे मी परात ठेवलेली आहे उलटी करून, त्याच्यावर हे वडी लावत आहोत आपण. पूर्ण पानाला आधी पहिले थोडं पीठ लावून घ्यायचं आहे. याच्यावर आपण दुसरं पान ठेवूया. आणि पानंही अशी उलटीच ठेवायची असतात. अजून एक पान ठेवते मी त्याच्यावर. अजून एक पान ठेवत आहे मी. पानं थोडी लहान आहेत, मी 4-4 पानं लावत आहे. पान मोठं असेल ना तर 1-2 पानात पण होऊन जातात वड्या छान. आता आधी आपण वरचे हे जे पानाचे टोक आहेत ते पहिले फोल्ड करून घेऊया असे. आणि फोल्ड केल्यावर थोडं थोडं पीठ पण लावायचं, जेणेकरून ते तसेच पानाला चिकटून राहतील. पानं लहान आहेत, मी इकडनं जास्त फोल्ड करणार नाही आहे. आता आपण वरूनच फोल्ड मारत येऊया. आपण फोल्ड मारलेला आहे. साईडच्या ज्या कोने उघडे आहेत
ते असे बोटाने आतमध्ये ढकलून द्यायचे. आणि गरज असल्यास पीठ लावायचं तिथे. शक्यतो बोटाने ढकलले की ते जातात आतमध्ये. आपली ही वडी आता तयार आहे. अशा प्रकारे मी बाकीच्या पानांची पण वडी लावून घेते आणि मग एकदम आपण त्यांना उकडायला ठेवून देऊया. इथे आपल्या सर्व वड्या लावून झालेल्या आहेत. अळूवड्या सर्व आपल्या लावून झालेल्या आहेत. आणि इथे टोपामध्ये गरम पाणी ठेवलेलं आहे. त्यावर ही चाळण ठेवणार आहे. चाळणीमध्ये ठेवल्या आहेत मी. या चाळणीला तेल लावलेलं आहे आणि ह्या वड्या त्याच्यावर ठेवलेल्या आहेत लावलेल्या. तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये किंवा आपल्या ह्याचं भांडं असतं मोदकाचं वगैरे त्याच्यामध्ये पण ठेवू शकता. कुकरमध्ये पण ठेवू शकता शिटी काढून. 20 मिनटं तरी कमीत कमी आपण यांना चांगले वाफेवर शिजवून घेणार आहोत. गरम पाणी ठेवलं आहे त्याच्यावर मी आता ही चाळण ठेवते. आता इथे पाणी ठेवलं आहे त्याच्यावर मी चाळण ठेवून देते. त्याच्यावर झाकण ठेवूया आपण दुसरं. आता हे कमीत कमी 20 मिनटं तरी आपण हे चांगलं गरम पाण्यामध्ये टोपामध्ये गरम उकळत्या पाण्यामध्ये आपण हे वाफेवर शिजवून घेणार आहोत. वड्या आपल्या आपण 20 मिनटं कमीत कमी शिजवून घेऊया. इथे आपल्या अळूवड्या आता चांगल्या वाफवून घेतलेल्या आहेत. 20 मिनटं मी यांना चांगलं वाफवून घेतलेलं आहे. आता थंड करायला ठेवलेलं आहे. थंड झाल्या की आपण हे कटिंग करूया आणि तळून घेऊया एका पॅनमध्ये. आता मी यातली एक थंड झालेली काढून घेते आणि त्या कटिंग करते. इथे मी एक अळूवडी घेतलेली आहे. थोडी हलकी गरम आहे अजून ती. आता हिला कटिंग करून घेते. जास्त बारीक असं कटिंग करायचं नाही. थोडं मीडियम करायचं. जास्त जाड पण नाही जास्त बारीक पण नाही. गॅसवर इथे आपण तेल तापसं ठेवलेलं आहे. आता आपण अळूवड्या याच्यामध्ये घालूया. आपण या चांगल्या फ्राय करून घेऊया. तेल तापलेलं आहे आपलं चांगलं. तेल आपलं चांगलं तापलेलं आहे. आपण या मीडियम गॅसवर फ्राय करून घेणार आहोत. करपवायच्या नाही आहेत आपल्याला. मीडियम गॅसवर या आपण चांगल्या दोन्ही बाजूने खरपूस अशा तळून घेणार आहोत. जास्त तेल घातलेलं नाही आहे. डीप फ्राय करत नाही आहे पूर्णपणे. शॅलो फ्राय टाईप मी तळून घेते आणि आपण आता खरपूस चांगलं तळून घेऊया. इथे आपल्या अळूवड्या चांगल्या खरपूस भाजून झालेल्या आहेत. तळून झालेल्या आहेत मीडियम गॅसवर. आता मी या काढून घेते. दोन्ही बाजून मी चांगल्या तळून घेतलेल्या आहेत. इथे आपल्या अळूवड्या तळून झालेल्या आहेत. खुसखुशीत अशा अळूवड्या आपल्या ह्या तळून झालेल्या आहेत. मस्तपैकी छान वाटतात खायला. कुरकुरीत अशा अळूवड्या आपल्या ह्या तळून झालेल्या आहेत. आणि तुम्ही करून पहा. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. थँक्यू.